याविषयी बोलण्याकरता मंत्री अनिल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया यावर? थेट सुप्रिया सुळेंचं अतिशय मोठं वक्तव्य। खरं तर जर अजितदादा आमच्या सोबत राहिले असते तर 2024 ऑक्टोबरमध्ये अजितदादा मुख्यमंत्री झाले असते। हॅलो पाटील साहेब, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ताईंनी जे भाकीत केलं 2024 साली, समजा जर का आघाडीची सत्ता आली तर राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा राहिले असते। हॅलो बोला, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचतोय। या सर्व घडामोडींमध्ये एकतर पहिली गोष्ट भविष्यामधलं भविष्यवाणी आज काही सत्ता आली असती नसती हे कोणी बघितलं नसतं। आणि त्याहून महत्वाची गोष्ट की याच्या पूर्वी ही संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी याच्यापूर्वीच आपण खोळून बसलेलो आहे। त्यावेळीच राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा झाले असते। ज्यावेळी आपल्याला संधी होती त्यावेळेला त्याचं संधीचं सोनं करता आलं नाही आणि 2024चं भाकीत करून आज तरी काही उपयोग मला वाटत नाही। पण हे वक्तव्य समोर आल्यानंतर तुम्हाला असं नाही का वाटत घाईघाईत आपण निर्णय घेतला, थोडंसं थांबलो असतो, या वक्तव्यावर जर विचार केला असता तर? नाही, मग एक सांगतो की या वक्तव्यावरती आज विचार करण्यापेक्षा घाईघाईत कुठलाही एक निर्णय घेतलेला नाहीये। भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी बरोबर किंवा नरेंद्र मोदींच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार राज्याचा जो विकास चाललेला आहे हा सगळा विकासाचा जोर बघूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि फार समजूतदारपणाने पूर्ण विचार करून घेतलेला तो निर्णय। पाटील साहेब, पण जे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी या मुलाखतीत केलं की 2024ला जर दादा आमच्या सोबत असते तर 2024ला ऑक्टोबरमध्ये दादा मुख्यमंत्री झाले असते, या सगळ्या संदर्भात कुठे कुणकुण किंवा या सगळ्या संदर्भातली चर्चा मुख्यमंत्री होण्यासंदर्भातली त्यावेळी झाली नव्हती, ज्यावेळी तुम्ही बंड पुकारलेलं नव्हतं? 2 जुलैपूर्वीचं म्हणते मी। नाही, यापूर्वी मी याच्या आधीच आपल्याला सांगितलं की ही संधी याच्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी ऑलरेडी येऊन गेलेली आहे। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच त्याला नकार दिला आणि काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पदावरती विराजमान केलं। आता भविष्यामध्ये काय होईल, सत्ता येईल नाही येईल आज बोलून काय फायदा त्याचा? सत्ता आली असती तर नंतरचा विषय वेगळा होता, पण सत्ता येऊच शकत नाही हे जर का दिसत होतं आपल्याला काळ्या दगडावरची पांढरी रेघ, आघाडीची सत्ता येऊच शकत नव्हती हे ज्यावेळी आपल्याला प्रामुख्याने दिसत होतं त्यावेळी आपण या स्वरूपाचे स्वप्न बघणं आता काही उचित वाटत नाही। आणि 2019ला ज्यावेळेला आघाडीची सत्ता स्थापन झाली त्याच्यामध्ये शिवसेना होती, काँग्रेस होतं, राष्ट्रवादी होतं, त्यावेळी सुद्धा उपमुख्यमंत्री बनवण्याकरता सुद्धा 1 महिना या सगळ्या प्रक्रियेला किंवा सत्ता स्थापन करायला 1 महिना लागला तर मुख्यमंत्री तर फारच लांबची गोष्ट आहे। अगदी अगदी धन्यवाद पाटील साहेब, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।